म्हणजे लक्षात आलं इथे काय लक्षात घ्यायचं की भीती ही इनर्शिया निर्माण करते. भीतीने आपण काय म्हणतो, भीतीने बोबडी वळली म्हणजे काय, जीभ लुळी पडली. भीतीने दातखीळ बसली म्हणजे हालचाल थांबली. भीतीने हातपाय गार पडले, भीतीने हातपाय लुळे पडले, भीतीने कमरेत टसका पडला, बरोबर, भीतीने थंड पडला. भीती काय करते, स्तंभन करते. भीती तुम्हाला थांबवते. भीती तुमची गतीची आड येते म्हणजे काय, इनर्शिया वाढवते. पटतंय? त्यामुळे इथे काय करायला पाहिजे, आपल्या ताब्यातल्या बुद्धीचा वापर कशासाठी केला पाहिजे, योग्य काळासाठी. लहान मुलांचं लहान वय हे खेळण्यासाठीच आहे. मॉन्टेसरीच्या मुलांना ट्युशन्स लावू नका. अरे खेळू दे. पहिली दुसरीची मुलं, बाबू अभ्यास करत नाही हो, काय करतो नाही प्ले ग्रुपमध्ये. अरे काय तुम्ही आईबाबात. मी असं म्हणते मुलांना मवाली बनवा, मुळीच नाही म्हणणार. मी माझ्या मुलांना मवाली बनवलं का स्वतःच्या, नाही बनवलं. मग तुम्हाला कसा खोटा उपदेश करू, इट इज रॉंग. परंतु त्यांना बावळट बनवू नका. त्यांना थोडं मुक्तता द्या ना, खेळायची नांदायची सही. आणि स्वतःच्या लहान मुलालाही द्या. स्वतःवर एक दिवस फ्रिकआउटगिरी करा थोडीशी, जा मस्तवी फिरून या. तर आम्ही लक्ष केलं पाहिजे काय की ज्या ज्या वयानुसार आपण आहोत त्या वयासारखं वागलं, त्या वयासारखं मुलांना वागू दिलं, तरुणांना वागू दिलं तरच त्याची डेव्हलपमेंट चांगली होते. मात्र हे करताना अध्यात्माचा बेस असेल तर मुलांचं पाऊल कधीच वाकडं पडत नाही, लक्षात ठेवा. आणि याची घ्यायला तो त्रिविक्रम तिन्ही दिशांनी समर्थ आहे. त्यामुळे त्या दिशेला तो स्वतःच उभा आहे.